नमस्कार, माझे नाव शिवानी शिवाजकर. मी इयत्ता तिसरी अ मधली विद्यार्थिनी. अध्यक्ष मोरे, गुरुजनांनी इथं जमलेली माझी साहेबान मिळतात. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही ते शांतचित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. ज्याप्रमाणे चिखलात कमळ उगवते त्याप्रमाणे लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळकांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक, पण घरात सर्व लाडाने त्यांना बाळ या नावाने हाक मारत. पुढे त्यांचे बाळ हेच नाव राहिले. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक, त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई टिळक. लोकमान्य टिळक लहानपणापासून खूप हुशार होते. लोकमान्य टिळकांचे गुरु त्यांना लाडाने सूर्याचे पिल्लू असे म्हणत. लोकमान्य टिळकांना गणिताविषयी खूप आवडायचा. एका दिवशी काही मुलांनी वर्गात शेंग खाल्ले आणि त्याचे टरफले तिकच टाकले. गुरुजींना वाटले की हे शेंगाची टरफले टिळकांनीच टाकले, म्हणून गुरुजींनी टिळकांना टरफल उचलण्याची शिक्षा दिली. पण टिळक कुठे ऐकतात. टिळकांनी गुरुजींना स्पष्टपणे सांगितले की मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरफल उचलणार नाही असे टिळक नेहमी खरे बोलायचे. लहानपणापासून टिळकांना व्यायामाची व खेळण्याची खूप आवड होती. टिळक व त्यांचे मित्र कुस्ती व यासारखे खेळ खेळायचे, म्हणून त्यांची तब्येत ठणठणीत असायची. भारतीय मुलांनी खूप शिकावे म्हणून टिळकांनी व त्यांच्या मित्रांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. इंग्रजांच्या अन्यायाविरोधात टिळकांनी आवाज उचलला. टिळकांनी केसरी व मराठा दोन वर्तमानपत्रे सुरू केले. टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार आहे, अशी त्यांनी तीव्र गर्जना केली. मग इंग्रजांनी टिळकांना तुरुंगात टाकले. मंडाळा तुरुंगात असताना टिळकांनी गीता हा महान ग्रंथ लिहिला होता. लोकांनी एकत्र यावे म्हणून टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती साजरी केली. असे हे टिळक निमोनिया आजारामुळे मुंबईमध्ये 1 ऑगस्ट 1920 रोजी आपल्याला सोडून गेले. टिळकांकडून आपल्याला खूप काही शिकायला आहे. नेहमी खरे बोलले पाहिजे, भारत देशावर प्रेम केले पाहिजे, खूप शिकले पाहिजे, मोबाईलपेक्षा मैदानातल्या खेळात वेळ घालले पाहिजे. अशा या महान नेत्याला माझा स्वतःच्या नमन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगते. जय हिंद, जय भारत.